खरं तर गेले 2 वर्ष आम्ही नाट्यगृह चांगलं व्हावं, त्याच्यातल्या सगळ्या अद्ययावत सुविधा याव्यात, आम्ही 2 वर्ष त्याच्यावर झटलेलो आहे. 2 वर्षात महापालिकेच्या वतीनं आम्हाला ह्या खाजगीकरण होईल किंवा अशा प्रकारचा त्यांचा प्रस्ताव आहे. आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे आता उद्घाटन 7-8 दिवसावर आलंय, तोपर्यंत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची आम्हाला कल्पना देण्यात आली नव्हती. आणि अचानक आम्हाला कळलं की आता महापालिका ह्याचं खाजगीकरण करते. पण महापालिका ह्याचं खाजगीकरण करते म्हणून आम्ही ज्यावेळी त्यांना निवेदनं दिली, त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, आंदोलन केलं, असं ज्यावेळी आम्ही केलं त्यावेळी त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण असं दिलं की हे खाजगीकरण नाही आहे, तर आम्ही काही एजन्सीज त्याचं व्यवस्थापन आउटसोर्स करतोय, संस्थांना देतोय. मग आम्ही मान्य, असं आउटसोर्स तुम्ही करत असाल आणि तुम्ही त्याचे पैसे देत असाल तर त्याचं मेंटेनन्स चांगल्या पद्धतीनं होईल आणि आमचीही तशी मागणी आहे. पण त्याचे म्हणजे फंड गोळा करायचे, म्हणजे बुकिंग गोळा करायचं, त्याच्या तारखा ठरवायचं, ह्याचे सगळे अधिकार आणि हक्क मालकी तुमच्याकडेच असली पाहिजे. असं आहे का? आमची अडचण नाही. पण त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, कालच्या प्रेसमध्येही दिलेलं नाही. किंबहुना त्यांनी कलाकारांची, रंगभूमींची बदनामी करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. रंगभूमी खाजगीकरण आहे म्हणून आमची बदनामी करतायत. आम्ही बदनामी करत नाही आहे. तर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडून पैसे घेऊन देताय, म्हणजे त्याच्याकडून 60 लाख रुपये. आम्हाला बोलता बोलता आयुक्त साहेबांनी बोललेले आहेत, महाराज साहेबांच्यावर आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये ते म्हटलेले आहेत की 60 लाख रुपये आम्ही त्याच्या अगेन्स्ट, त्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट त्याच्याकडून घेणार. आता त्याच्याकडून 60 लाख रुपये घेतल्यानंतर तो त्याचा फायद्या तोट्याचा विचार करणार का नाही? तिथं व्यवहार होणार का नाही? मग ह्याला काय म्हणायचं? मग तुमच्या भाषेत आम्ही त्याला खाजगी व्यवस्थापन म्हणू, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणू किंवा खाजगीकरण म्हणू, म्हणजे कुठल्याही भाषेत ते शुगर कोटेड मुलामा लावलेलं खाजगीकरणच आहे. आणि आमची अत्यंत कळकळीची भावना आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कलाकार घडावेत आणि ती कोल्हापूर शहराची, कुठल्याही शहराची नाट्यगृह ही मूलभूत गरज आहे. त्यामुळं नाट्य चळवळ उभारते, कलाकार घडतात, ती त्याची मालकी, त्याचे अधिकार हे सार्वजनिक असले पाहिजेत, महापालिकेचेच असले पाहिजेत, तर ती आमची भावना, ती आमचं अशी असणार आहे. आणि ही घोर फसवणूक आहे. आणि ह्याविषयीचं स्पष्टीकरण, ह्याविषयीचा मसुदा ते कुठेही डिक्लेअर करत नाही आहेत आणि वर रंगकर्मींची बदनामी करतायत. हे फार खेदजनक आहे. त्यांनी असं म्हणलं होते की रंगकर्मींना याविषयी आम्ही माहिती दिली होती की त्यांनाही माहिती आहे गोष्ट, असं काल पत्रकार नाही, तीच चुकीची माहिती दिलेली आहे. आम्ही पत्र दिलेलं आहे, त्या पत्रामध्ये जवळ 15 ते 20 मुद्दे दिलेले आहेत. ह्यातल्या कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर आम्हाला उत्तरं द्या, कुठल्याही प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. त्यामधला त्यांनी तो एकच मुद्दा उचललेला आहे की सिक्युरिटी, स्वच्छता आणि तांत्रिक बाबी यांचं आउटसोर्सिंग कंत्राटी पद्धतीने द्यायला हरकत आमची काय नाही. आम्ही म्हटलंच की आता द्यायला काहीच हरकत नाही आहे. त्याचे पैसे तुम्ही अदा करणार असाल तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं ना, नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यानं काम नीट नाही केलं तर तुम्ही त्याला काढून टाकू शकता. त्याचा बुकिंगवर अधिकार नसतो, तो त्याचा मालक होत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची अशी कल्पना दिलेली नाही आहे. उलट त्यांनी हे असं मॉड्यूल आम्ही करणार आहोत असंच वारंवार सांगितलेलं. आणि आम्ही वारंवार प्रत्येक वेळेला हे मॉड्यूल कुठल्याही प्रकारचं असलं तर आम्हाला मान्य नाही असंच सांगितलेलं. म्हणजे 60 लाख रुपयाला याचा सौदा करायचा आहे असं तुमचा आरोप आहे. आम्ही पहिल्यापासूनच म्हणतो कलेचा बाजार होऊच शकत नाही, पण बाजार मांडूच नाही. नाही, महापालिकेच्या वतीनं तुम्हाला पर्सनली अशी बैठकीला बोलवण्यात आलं होतं. क्षीरसागरांनी एकदा बोलवलं आणि वाढवून एकदा बोलवलं. तरी महापालिका जाणून रंगकर्मींना मात्र टेकत नाही. नाही, तशी शंका येतेच, कारण त्यांना त्यांचा अजेंडा किंवा हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते इन केन प्रकारे कुठल्याही परिस्थितीत करायचंच आहे, ते करायचंच आहे असं असल्यामुळं कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा करायला त्यांना इंटरेस्ट नाही आहे. आणि ते मीडियासमोर सांगतात की त्यांनी आम्हाला येऊन बोललो असतं तर आम्ही त्यांना प्रतिसाद दिला असता. हे धादांत खोटं आहे. प्रस्ताव महासभेत मांडायच्या पूर्वी आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत त्यांनी. या सगळ्याचा हेतू काय वाटतं? आता आम्ही कलाकार मंडळी फार प्लेन विचार करतो आणि प्रामाणिक विचार करतो. आता मग आपण तिरका विचार करायचा झाला म्हणजे नाटकात क्लायमॅक्स असतो, व्हिलन असतो, मग त्या अँगलनं विचार करायचा झाला तर ह्याची मुळं जाळलं तिथंपर्यंत जातात. मग जाळलं ह्याच्यासाठीच, कारण पहिल्यांदाच टूम उठली होती, ते जाळल्यानंतर तिथे पाडावं आणि 5 मजली मल्टी कॉम्प्लेक्स व्हावं, तिथं कमर्शियल गोष्टी व्हाव्यात
आम्ही त्याला ठामपणाने विरोध केला आणि जसं होतं तसं उभं राहावं, लढलो आणि ती लढाई आपण जिंकलेली आहे. ते त्यांच्या हाताला लागलेलं नाही आहे, म्हणून दुसऱ्या मार्गानं परत कुठल्या तरी खाजगी माणसाच्या ठेकेदाराच्या घशात घालायचा प्लॅन आहे असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे खाजगीकरण नाही, खाजगी व्यवस्थापन आहे. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अशा पद्धतीनं खाजगी व्यवस्थापन चालतं असंही सांगण्यात आलं. त्याचबरोबर महापौरांनी असं सांगितलं की आम्ही आता हे घेतोय ना किंवा व्यवस्थापनाचं आम्ही चांगलं काम करतोय, पण आता नाट्यकर्मींचा याला विरोध आहे, तर नाट्यकर्मींनी नाटकं मोफत का देत नाही? ते त्यांनी कोल्हापूरच्या किंवा महाराष्ट्रातल्याच नाट्य चळवळीची माहिती घेतलेली नाही आहे. त्यांचं ज्ञान कमी आहे असं माझं ठाम मत आहे. कारण कोल्हापुरातल्या आणि आम्ही रंगकर्मी 2 वर्ष इथं झटतोय, राबतोय. कोल्हापुरातल्या सगळ्या संस्था, आनंद असेल, सुनील असेल, प्रसाद असेल किंवा सगळ्याच संस्था, ह्या संस्था 100 ते 150 प्रोग्रॅम हे फुकट शो लावतं. कोल्हापुरातले सर्वसामान्य व्यक्ती फ्री येऊन बघतात. ज्यांना कमर्शियल नाटकं 500-700 पैसे देऊन बघायला, तिकीट काढून बघायला परवडत नाही, ती सगळी लोक राज्यनाट्याच्या निमित्तानं आमची नाटकं येऊन बघतात. त्यांची सांस्कृतिक भूक भागवली जाते आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही आमच्या पदरचे पैसे घालतो आणि वेगळं फुकट करायची काय गरज काय आहे? आम्ही सांस्कृतिक चळवळ वाढायसाठी प्रयत्न करतो आणि असा प्रश्न तुम्ही कसं विचारू शकता आणि कशी विनंती करू शकता? तुम्ही माहिती घ्या. त्यांनी पहिला माहिती घेतली पाहिजे, नेमकी चळवळ चालते कशी. सगळीच नाटकं कमर्शियल होत नाहीत. कमर्शियल नाटकं कोल्हापुरात होतच नाहीत. मुळात कमर्शियल नाटकं मुंबई पुण्याकडनं येतात. कोल्हापुरात फक्त नाटकांची चळवळ चालते, प्रायोगिक चळवळ चालते. कलाकार घडण्याचं प्रमुख केंद्र आहे महाराष्ट्रातले. त्याचबरोबर आता 9 ऑगस्टला आपल्या नाट्यगृहाचं उद्घाटन होतंय, तोही आपला अट्टहास होता आणि म्हणून आम्ही त्याआधी याचं सगळं व्यवस्थापन नीट राहावं यासाठी आम्ही खाजगी व्यवस्थापनाचा घाट लवकर घातल्याचं सांगण्यात आलं. याबाबत काय सांगा? नाही, आपला मुळात त्या खाजगी ह्या व्याख्येविषयीच मगाशी तुम्हाला बोललो. ती शुद्ध फसवणूक आहे. ते ठेकेदाराच्या घशात घालण्याचाच प्रकार आहे. ते लवकर केलं काय नंतर केलं काय, ते करायला लागले ते करूच नाही ही आमची भावना आहे. खरं तर कालच्या बैठकीमध्ये महापौरांनी असंही म्हटलं की परवा जे रंगकर्मीने आंदोलन केलं त्यात खरंच कलाकार होते का, रंगकर्मी होते का, असं ते विचारलं. मग कोल्हापुरातल्या, मग आता म्हटलं तसं कोल्हापुरातल्या रंगभूमीविषयी आणि त्या कलाकारांविषयी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पुढे जाऊन त्या नाट्यगृहाचं काय करणार असा प्रश्न पडतोय. या सगळ्याचा शेवट काय असणार आहे? कुठपर्यंत ही लढाई लढणार? आम्ही लोकशाहीची जे आम्हाला आंदोलनाची आयुधं दिलेली आहेत त्या सगळ्या आयुधांचा वापर करून त्यांना विनंती, आंदोलन ह्या वेगवेगळ्या मार्गानं त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करणार. त्यानंतर त्यांनी जर ऐकलं नाही तर 9 तारखेला उद्घाटनाच्या कार्यक्रमावर कोल्हापुरातले सगळे रंगकर्मी बहिष्कार टाकतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू. तत्पूर्वी आम्ही प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाही आवाहन करतोय की ते सांस्कृतिक गोष्टीसाठी प्रचंड काम करतायत. त्यांचं काम चांगलं आहे, त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष घालावं. कारण त्यांच्याच महापौर कोल्हापूरच्या आहेत आणि शाहू महाराजांची वास्तू आहे, ती मूलभूत गरज आहे असं बघून भले मग 5-50 लाख रुपये लॉस झाला, खरं तर तसंच चालवायला पाहिजे. झाला तरी त्यांनी त्यांच्या फंडमधून कोल्हापूरला द्यावा आणि हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे, किंबहुना त्यांनी ते करावंच.